नमस्कार मित्रांनो. काल मी एक व्हिडिओ बनवला होता ध्यान धारणेवर. ध्यान का आवश्यक आहे आजच्या जीवनामध्ये माणसाला. कारण पूर्वी जे 60-70 वर्षापूर्वी जीवन खूप वेगळं होतं. त्यांच्या गरजा खूप कमी होत्या. ते जास्त करून शेतीवर अवलंबून असायचे आणि साध्या घरातून राहायचे आणि त्यांना ते नवीन नवीन म्हणजे लक्झरी लाईफ त्यांना बघायलाच मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांना ते आकर्षण वाटलं नाही कधी. पण आता काय झालंय, सगळं खूप जवळ आलेलं आहे. आपण बघतोच ते सगळीकडे टेक्नॉलॉजी वाढली आहे, मशिनरीज वापरल्या जात आहेत, गाड्या, ट्रॅव्हलिंग सोपी झाली, कुठे आपण सहजपणे जाऊ शकतो. टीव्ही सगळीकडे आहे, तर सगळं बघत असतो. तर जेव्हा आपण बघतो की श्रीमंत लोक कसे राहत आहेत, कशा ते लोक गाड्या वापरतायत, सगळं कसं पॉश आहे त्यांच्या घरामध्ये, सुखसोयी आहेत, मग ऑटोमॅटिकली जे गरीब लोक आहेत त्यांना पण त्यांच्यामध्ये मनात इच्छा निर्माण होते, आपण का असं राहू नये. आणि मग त्यांचे हळूहळू विचार बदलत जातात. तसं आता तुम्ही जर गावाला गेल तर बघाल का हळूहळूच शहरीकरणच होत चाललंय. त्यांची घरं बघितली तर सगळे मुंबईसारखेच हळूहळू होत चालले. सगळ्यांच्या घरात टाईल्स आहे. जुन्या काळात पूर्वी लोक सारवायचे शेणाने, ते राहिले नाही. पक्की घरं झाली आहेत, वरती टेरेस पण छोटी छोटे झालेले आहेत. मग अशा प्रकारे ते मुंबईचं वातावरण बघून किंवा शहरी वातावरण बघून त्यांना पण ते बदलाव असं वाटत चाललंय. कपडे सुद्धा तुम्ही बघितलंस तर जसे मुंबईमध्ये मंडळी घालतात माणसं, तसेच ते लोक घालतायत. म्हणजे ऑटोमॅटिकली त्यांचे विचारही बदलू लागले. त्यांनाही शहरातल्या लोकांसारखं राहावं असं वाटतंय. हळूहळू तिथे बिल्डिंग होत आहे, तुम्ही बघताय गावाला. तर त्यामुळे काय होतं, आपले ताणतणाव सुद्धा वाढतायत. कारण त्यासाठी पैसा पाहिजे असतो. तुम्हाला लक्झरी लाईफ जगण्यासाठी तुम्हाला पैसा पाहिजे असतो. मग तो पैसा कुठून येणार ते महत्वाचं. मग पैसा येण्यासाठी मग माणसं आता काही करतायत, लोकांना फसवतायत. क्राईम वाढले, म्हणजे गुन्हे वाढले आहेत. का वाढले आहेत? पैशासाठी. सगळं पैशासाठी चालू झालेलं आहे आता. कुठली वस्तू घ्यायचं ती महाग झालेली आहे, त्यासाठी पैसा पाहिजे. त्यामुळे मग आपण पैशाच्या पाठी जसे धावतो तसं आपण त्यासाठी काही करायची तयारी असते. आणि जेव्हा तुम्ही पैशाच्या पाठी धावता तेव्हा आपोआपच तुमचा ताणतणाव सुद्धा वाढत जातो. म्हणून तो कमी करणं खूप महत्वाचं असतं. तो नाही कमी केलं तर तुम्ही बघू शकता माणूस की त्याचे परिणाम आपल्या शरीरावर पण होत असतात. मग हळूहळू डायबिटीस, ब्लड प्रेशर, पाईल्स वगैरे, थायरॉइड वगैरे अशा प्रकारचे प्रॉब्लेम सुरू होतात हळूहळू. आणि निकृष्ट दर्जाचं खाणं पण आता झालेलं आहे. बाहेर आपण खात असतो. काही कुठलंही जंक फूड जे गटाराच्या बाजूलाही असतात. ते वर्कर जे बनवलेले असतात ते काही स्वच्छ नसतात. ते घाणेरड्या हाताने ते आपल्याला देतात. रस्त्यावरची धूळ सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स होत असते. म्हणजे अशा प्रकारचं सगळं प्रदूषित वातावरण झालेलं आहे. आणि ते आपण खाऊन आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो, मनावर आपला परिणाम होतो आणि स्ट्रेस वाढतोय, ताणतणाव वाढतोय, चिंता वाढते, काळजी वाढते. तर ह्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी एखादा मार्ग आपल्याला पाहिजे असतो आणि तो आहे ध्यान. मेडिटेशनमुळे काय होतं, तुमचं जेव्हा तुम्ही पैशासाठी धावता किंवा चिंता काळजीमध्ये असता तेव्हा तुमचं मन खूप चलबिचल होत असतं. ते स्थिर नसतं, ते चंचल झालेलं आहे. आताच्या काळामध्ये मन स्थिर न राहता चंचल झालेलं आहे. ते सतत विचार करत राहतं आणि ते मुख्यतः ते नकारात्मक विचार खूप करतं. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. आणि ओव्हर थिंकिंग होत असते. सतत विचार 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 करून माणूस वेड्यासारखा होतो. हल्ली नोकऱ्या मिळत नाहीत. जिथे पण नोकऱ्या करतो तिथे पगार खूप कमी असतो. मग लोक विचार करतात मी घर चालू कसा, याचे विचार डोक्यामध्ये असतात. तर अशी एकूण परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला आता ध्यान धारण्याची गरज लागलेली आहे. आपल्यालाच नाही, त्या श्रीमंत लोकांनाही लागले. मी गेल्या व्हिडिओमध्ये म्हणालोच, पाश्चात्य लोकांनाही लागलेली आहे. म्हणजे जगामध्ये सगळ्यांना आता त्याची गरज वाटू लागली. कारण प्रत्येकाला आता सुख समाधान पाहिजे आहे. ऐश्वर्य सगळे भोगत आहेत, पण त्या ऐश्वर्यामधून सुख समाधान मिळत नाही. श्रीमंतीमधून सुख समाधान मिळत नाही. मग ते कुठून मिळेल? तर हा मार्ग जो ध्यानाचा आहे तो आताचा नाहीये. आपल्याच देशाने तो जगाला दाखवला होता किंवा आहे, की ध्यान, आपल्या ऋषीमुनींनी ध्यान करायला सुरुवात केली होती आपल्या देशामध्ये. आणि हळूहळू मग ते ध्यानाची जी पद्धत आहे, मेडिटेशन, ती सगळीकडे पसरत गेली. पण त्याचा वापर मधल्या काळात आपण केला नाही, कारण आपला देश गुलामीत होता. 1000 वर्ष तुम्हाला माहित आहे गुलामीमध्ये आपण होतो.
त्याच्या अगोदर 4-5 हजार वर्षापूर्वी ऋषी मुनींनी ध्यान धारणा चालू केली होती. त्याच्यातूनच त्यांनी ज्ञान मिळवलं होतं. म्हणजे ते काय कुठल्या शाळेत गेले नव्हते, काय कुठले त्यांनी पुस्तकं वाचली नव्हती, पण त्यांनी जे ग्रंथ लिहिले ते फक्त ध्यानामधून लिहिले. जेव्हा ते ध्यानाला बसायचे ते खूप तास बसायचे, का असं नाही 5-10 मिनिटं 15 मिनिटं बसायचे नाही. आणि त्यावेळी त्यांना जे युनिव्हर्स मधून जे ज्ञान मिळायचं ते त्यांनी शेवटी लिहून काढलं आणि तेच आपल्याला दिलं त्यांनी. आता ही भगवद्गीता वगैरे आपण बघतो, तर हे काय ते लिहिणारे जे होते त्यांनी काय कुठला अभ्यास केला नव्हता त्यासाठी. ते अंतर्ज्ञानातूनच त्यांना कळत गेलं. आणि ते अंतर्ज्ञानातून कसं कळणार, तर ध्यान धारणेद्वारा. ध्यान केल्यावर या गोष्टी त्यांना कळल्या. पण त्याचप्रमाणे आपल्या मन शांतीसाठी सुद्धा ध्यान खूप आवश्यक आहे. आपण आपला काय झालंय, जो वारसा ऋषीमुनींनी चालू केला होता आपण तो पुढे नेऊ शकलो नाही. आपण तो थांबवला. त्या कारण त्याचं आहे बाहेरचे आक्रमक आपल्या देशात आले आणि आपण गुलामीमध्ये गेलो, त्यामुळे आपल्याला तो पुढे नेता आला नाही. त्या बाहेरच्या आक्रमकांनी तर आपल्या ज्या मोठमोठ्या लायब्ररी होत्या, नालंदा, तक्षशिला सारख्या मोठ्या लायब्ररीज होत्या आपल्या देशात, खूप होत्या अशा, त्या सगळ्या जाळून टाकल्या त्या लोकांनी. त्यामुळे आपल्याकडे ती पुस्तकं सुद्धा अवेलेबल नव्हती. पण आता हळूहळू लोकांना कळायला लागलंय की ते ज्ञान खूप आवश्यक आहे. ते मेडिटेशन ध्यान हे खूप आवश्यक आहे, कारण त्यांनीच खरं आपण मनावर कंट्रोल करू शकतो. जे चंचल मन झालेलं आहे, जे ज्याला मंकी माइंड बोलतात, तसं माकडासारखं आपलं मन सारखं या फांदीवरून त्या फांदीवर, म्हणजे ह्या विचारून त्या विचारावर उड्या मारत असतं. पण ते विचार काय असतं, मोस्टली ते नेगेटिव्ह असतात, नकारात्मक असतात, काळजीचे, चिंतेचे. आताच बघा ना, आपण कुठं आता एखादा मुलगा जर कुठे नोकरीसाठी जाय, तर तो पहिला नेगेटिव्ह विचारच करणार, नाही मला ही नोकरी मिळणारच नाही, कारण मला तेवढं नॉलेज नाही, माझं शिक्षण मराठीतून झालंय किंवा दुसऱ्या भाषेतून झालेलं आहे, मला इंग्लिश बोलता येत नाही, किंवा आणि काही कारण. म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स लेवल एकदमच खाली असतो. त्यामुळे तो आधीच ठरवून टाकतो काय मला ही नोकरी मिळणारच नाही. तर प्रत्येक गोष्टीत आपण पॉझिटिव्ह विचारच करू शकत नाही. त्याचं कारण काय, आपलं मन चंचल झालेलं आहे आणि मन नकारात्मक बनलेलं आहे. नेगेटिव्हिटी खूप झाली आहे डोक्यामध्ये आपल्या. सतत आपण नकारात्मक विचार करून करून आपण स्वतःला त्रास करून घेत असतो. त्यासाठी पॉझिटिव्ह विचार खूप आवश्यक असतात. आणि ते पॉझिटिव्ह विचार कसे येतील, तर मन स्थिर झाल्यावर येऊ शकतात. ते मन स्थिर होण्यासाठी ध्यान धारणा खूप आवश्यक आहे. एक म्हणजे तुम्ही ध्यान धारणा केली पाहिजे, दुसरं किंवा स्वतःच्या मनाला एक पॉझिटिव्ह विचारांची सवय लावावी लागते. तर ध्यान धारणेतून तुम्ही सहजपणे स्वतःच्या मनाला पॉझिटिव्ह विचारांची सवय लावू शकता. म्हणून ते ध्यान धारणा खूप आवश्यक झालेलं आहे. जेव्हा तुमचं मन स्थिर होणार त्यावेळी त्यानंतर आपोआपच तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल करू शकता. तर कसा करू शकता, तर तुमचा राग आहे तो तुम्ही हळूहळू कमी करू शकता. तो कमी होतोच आपोआप, कारण तुम्हाला तो कळतो आता मी रागावलाय, का तुम्ही ताबडतोब तो तुम्ही आटोक्यात आणता तो राग. नंतर तुम्हाला दुसरं कळतं की मी आता नेगेटिव्ह विचार खूप माझ्या मनात येत आहेत, तर ताबडतोब तुम्ही पॉझिटिव्ह विचार सुरू करता मनामध्ये. ती एक सवय करून घ्यावी लागते. म्हणजे हे असं कळू लागतं तुम्हाला, मी आता चुकतोय कुठेतरी, तर तुम्ही ताबडतोब म्हणजे कंट्रोल करायची शक्ती तुमची वाढते तुमच्या मनावर. जादू म्हणजे अशी वेगळी जादू काय होत नाही. तुम्ही जसं जसं ते ध्यान करत जाता, वाढवत जाता, तसं आपोआप तुमच्या मनामध्ये एक शांत विचार, शांत किंवा पॉझिटिव्ह विचार येऊ लागतात आणि तुम्ही हळूहळू शांत बनत जाता. आणि ते खूप आवश्यक आहे आजकालच्या जीवनामध्ये. म्हणून ध्यान धारणा केली पाहिजे. ध्यानामध्ये तसे खूप प्रकार आहेत, पण 2 प्रकार मला वाटतं खूप तुम्ही करू शकता, जे मी पण करतो म्हणून मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे ध्यानामध्ये तुम्ही शांतपणे बसून रोज सकाळी किंवा संध्या, असं काही नाही, त्याचा टाइम टेबल नाही, तुम्हाला कधी वेळ असेल तेव्हा तुम्ही बसू शकता. एका ठिकाणी बसायचंय शांतपणे, जेवढं जमेल तेवढं 15-20 मिनिटं, अर्धा तास. रोज 10-10 मिनिटं करता करता हळूहळू वेळ तुम्ही वाढवू शकता. फक्त बसून शांतपणे तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. आता हे ताबडतोब श्वासावर लक्ष ठेवणं जमणार नाहीये तुम्हाला. जे कमीत कमी 40 दिवस ते रोज करायला पाहिजे. म्हणजे ते हळूहळू हळूहळू तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाऊन तुम्हाला सहजपणे येणारा श्वास, आतमध्ये जाणारा श्वास हे कळू शकतं. रोज प्रॅक्टिस करून 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 करून. दुसरा एक मार्ग आहे, तो म्हणजे तुम्ही कुठलाही मंत्र म्हणायचा आहे, पण त्यावेळी मंत्र म्हणताना म्हणजे ओम नमः शिवाय किंवा रामकृष्ण हरी कुठलाही, तो म्हणत 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 तुम्ही श्वासावर बघायचं आहे. जे असं म्हणता म्हणता हळूहळू रोजच्या प्रॅक्टिसने
तुमचं मन स्थिर होत जाणार आहे. आणि त्या मंत्रामुळे म्हणजे ओम नमः शिवाय जर तुम्ही म्हणत असाल तर तो मन आपोआप तुमचं शांत होत जातं. कसं असतं माहिती आहे, तुम्ही जेव्हा एका विचारावर फोकस करता तेव्हा तुमचं मन त्याला ती सवय लागते की एकाच विचारावर राहण्याची. जे चंचल मन आहे ना ते हळूहळू शांत व्हायला लागतं त्या विचारावर. मग तो ओम नमः शिवाय तुम्ही फक्त ध्यान करता वेळेस म्हणायला पाहिजे असं नाही, किंवा कुठलाही मंत्र मी सांगतो तर तुम्ही जर बसमध्ये असाल, एसटीत असाल, ट्रेनमध्ये असाल त्यावेळी तो तुम्ही मनातल्या मनात म्हणू शकता. तेवढं लवकर तुमचं मन स्थिर होत जाईल. तुम्ही जसं मोकळा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तो म्हणायचा आहे, मग हळूहळू त्या मनाला त्याची सवय होते म्हणण्याची आणि हळूहळू तुमचं मन स्थिर व्हायला लागतं. स्थिर मन म्हणजे सुखाचा सागर असतो. म्हणजे सुख सहजपणे आपल्याला मिळतं. का? कारण आपण जेव्हा एखादं संकट जेव्हा येतं तेव्हा आपण अस्वस्थ होतो. आपलं मन अस्वस्थ होतं आणि त्या मनाला मग शांत करणं खूप कठीण असतं. तेच जर तुम्ही ध्यान धारणा करत असाल आणि एखादा प्रॉब्लेम जर आला, एखादं संकट तुमच्या जीवनात आलं त्यावेळी, तर तुम्ही त्यावेळी स्वतःला सावरू शकता आणि तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला सुरू करू शकता त्याच वेळी, किंवा तुम्ही तो मंत्र म्हणायला सुरू करू शकता. त्यामुळे तुमचं मन हळूहळू शांत होणार आणि तुम्हाला त्या प्रॉब्लेमवर मार्ग मिळू शकतो. आणि काय असं माहित आहे, जेव्हा तुम्ही त्या प्रॉब्लेमवर किंवा संकटावर फोकस करता तेव्हा ते संकट ते वाढत जातं आणि निगेटिव्हिटी नकारात्मक विचार वाढत जातात. जसं काय एखादा आजारी आहे आणि तुम्ही ते माणूस आजारी असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल विचार करायला लागला तर अजून तुमच्या मनात नको नको त्या गोष्टी येतात. याचा खर्च वाढेल का, हा माणूस जगेल की नाही, याचा रोग वाढत जाईल की नाही, मग ह्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल, चांगले डॉक्टर असे नको नको ते भीती निर्माण होत जाते आपल्यामध्ये. आणि ती भीती मग खूप मारक ठरते आपल्याला, कारण हेच निगेटिव्ह विचार, हेच नकारात्मक विचार तुमच्या जीवनामध्ये अजून संकट आणत राहतात. ती एक साखळी असते. तुम्ही एक निगेटिव्ह विचार केला, नकारात्मक विचार केला का त्याच्या मागोमाग सगळे नकारात्मक विचारांची माळच लागते. ते सारखे चालूच राहतात मनामध्ये. पण तीच तुम्हाला जर ध्यान धारणेची सवय असेल, तुम्हाला मंत्र ओम नमः शिवाय म्हणायची जी सवय असेल तर हळूहळू आपलं मन इकडे वळतं. म्हणजे तुम्ही डायव्हर्ट करता मनाला. त्यामुळे मन आपल्या जर मंत्रावर स्थिर झालं तर हे निगेटिव्ह विचार कमी होऊन जातात. खरी पद्धत हीच आहे. ते त्या निगेटिव्ह विचार फोकस न करता पॉझिटिव्ह विचार जेव्हा तुम्ही फोकस करता, देवाचं नाव हे एक पॉझिटिव्ह विचार आहे, तो चांगला विचार आहे, दिव्य विचार आहे. आणि तुम्ही जेव्हा त्याच्यावर फोकस करता तेव्हा आपोआप ही संकट निघून जातात. तो माणूस जो आजारी असेल तर तो बरा व्हायला लागतो, कारण तुम्ही ते एक वातावरण तयार होता. मी सांगितलं दोन प्रकारे आपलं मन काम करत असतं. एक तुम्ही जो विचाराची शक्ती काम करत असते. एक जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार म्हणता, म्हणजे तो मंत्र म्हणत असाल ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तेव्हा तो आतमध्ये जाऊन सगळं चांगलं कारण आपल्या माहिती आहे ओम नमः शिवाय हे देवाचं नाव आहे. हे जेव्हा मी घेईन तेव्हा माझ्या जीवनात चांगलं होणार हा विचार आपल्या मनात असतो. म्हणून तर आपण देवाचं नाव घेतो ना. मग तो जेव्हा आपल्या अंतर्मनात जातो सतत म्हणून 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 घोळवून, काय तो विचार मग सगळं वातावरण बदलायला सुरू करतो. आपलं पहिलं मन शांत करतो आणि दुसऱ्या अंगाने ते व्हायब्रेशन्स आहेत ते पसरत जातात आपल्या आजूबाजूला, त्या घरात, त्या वातावरणात, आणि सुख शांती समाधान घेऊन येतात. ते व्हायब्रेशन असतात, ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स, ते खूप महत्वाचे असतात. तर अशा प्रकारे आपलं मन काम करत असतं, पण आपल्याला ते माहित नाहीये. म्हणून आपल्याला नकारात्मक विचार, सकारात्मक विचार हे काहीच माहित आहे, पॉझिटिव्ह विचार नाही, निगेटिव्ह विचार काहीच माहित नाही. आपल्याला वाटतं आपल्या नशिबात लिहिलेलं आहे त्याप्रमाणे सगळं होत जाणार आहे, आणि तिथेच आपण फसतो. कारण जेव्हा तुम्ही नशिबावर सगळं ढकलता त्यावेळी तुम्ही निगेटिव्ह होता. तुम्हाला ते कळत नाही, एखादं संकट आलं तर त्याला कसा फेस करावं, कसा तो सोडवावा, कारण तुम्ही त्याच्यावर फोकस करता. जेव्हा तुम्ही प्रॉब्लेमवर फोकस करत असता तेव्हा तुम्हाला सोल्युशन मिळणार नाही, तुम्हाला तो मार्ग मिळणार नाही सोडवणं, तो संकट दूर करण्याचा. पण तेच तुम्ही जर एखाद्या चांगल्या मंत्रावर, मी ओम नमः शिवाय कुठलाही रामकृष्ण हरी याच्यावर फोकस करता का आपोआप तुम्हाला तो सॉल्व होण्याचा मार्ग मिळतो. ते संकट दूर होत जातं. कारण तुम्ही कसं आहे माहित आहे, तुम्ही कुठे फोकस करता हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह विचार फोकस करता, देवाच्या नावावर फोकस करता, त्या मंत्रावर फोकस करता, तेव्हा ती गोष्ट तुमच्याकडे खेचली जाते. म्हणजे सुख समाधान शांती तुमच्याकडे खेचली जाते. पण जेव्हा तुम्ही संकटावर फोकस करता, त्याच्याबद्दल विचार करता, तेव्हा संकटांची संख्या वाढत जाते आणि अजून प्रॉब्लेम निर्माण होत जातात.
म्हणून मी सांगतो ध्यान धारणा खूप आवश्यक आहे. मी 2 प्रकार सांगितले. एक म्हणजे आपल्या श्वासावर लक्ष ठेवून ध्यान करायचंय रोज. अंथरुणात उठून केलं तरी चालतं, बसलं ताबडतोब, किंवा मग आंघोळ झाल्यावर तुम्ही अर्धा तास जरी बसला तरी चालू शकतं. ट्रेनमध्ये, बसमध्ये, कुठेही तुम्ही असाल तिथे तो ओम नमः शिवाय मंत्र म्हणू शकता. चालताना म्हणा. एक पॉझिटिव्ह विचार मनात सतत जात राहिला पाहिजे, तेव्हा ते नकारात्मक विचार बाहेर पडणार आहे. आपल्या मनात जे साठलेले आहेत नकारात्मक विचार लहानपणापासून जे आपण ऐकत आलेलो आहे, आपली घरची मंडळी जशी का चिंता काळजी करतात तसे आपणही चिंता काळजी करत असतो. ऑटोमॅटिकली होत जातं ते सगळं. मग ते तो मनाचा पॅटर्न बदलणं खूप आवश्यक असतं. मग ते जेव्हा तुम्ही मंत्र सतत म्हणाल, ओम नमः शिवाय किंवा कुठलाही मंत्र, आणि किंवा मेडिटेशन तुम्ही कराल श्वासावर लक्ष ठेवून, तेव्हा हळूहळू तुमचं मन स्थिर होत जातं आणि संकट दूर होतात. किंवा संकट आली तरी तुम्ही ती सोडवू शकता. त्यावेळी तुम्ही शांत राहू शकता. आता हे सोपं नाही, मी आधीच तुम्हाला माहितीच आहे. हे रोज जेव्हा तुम्ही कराल तेव्हा हळूहळू तुमच्या जीवनामध्ये फरक पडत आहे. केल्याशिवाय काय होणार नाही. नुसतं ऐकलं आणि सोडून दिलं तर त्याचा फायदा होत नाही. ते करायला पाहिजे, तेव्हाच त्याचा फायदा आपल्याला दिसणार. तर मित्रांनो, मी ध्यान धारणामध्ये तुम्हाला थोडं मला जेवढं नॉलेज होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. आणि मला माहिती तुम्ही हे बघताय म्हणजे तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं आहे आणि तुम्ही मला लाईक सुद्धा केलेलं आहे. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.